आनंद महल नारायण धारप प्रकरण 25। गोरखने आनंद महलच्या दिशेने एक पाऊल टाकलं असेल, तोच तो रेकणारा, किंचाळणारा, मध्येच खरखरणारा आवाज त्याच्या कानावर आला. मेंदूत घुमायला लागला. हा साधा आवाज नव्हता. तू कशाला इथे आलास रे ढब्बू? जाड्या, याद राख हात पाय टाकशील तर जाणं मसनात. इथे कशाला गडमडायला आलास? याद राख ढब्ब्या, जर का हात पाय टाकलास तर. गोरखने गोफावरचा हात काढला नव्हता. मिश्रांच्या मागोमाग मास्टरजी चालले होते. त्यांना काहीही जाणवलं नव्हतं. पण छोटा अमर, तो मात्र जरा नवलाने गोरखकडे आणि एकदा आनंद महलकडे आळीपाळीने पाहत होता. मास्टरजींनी त्याला खूप लवकरच झोपेतून जागं केलं होतं. आईबाबांना भेटायला जायचं ना? मास्टरजी विचारत होते. अमर खोलीच्या भिंतीकडे पाहत होता. त्याचा तो मित्र दिसला तर असा भिंतीवरच काळ्या सावलीसारखा दिसत असे. एकदा त्या मित्राने अमरला तिकडे जाऊ नकोस अशी सूचना दिली होती, पण यावेळी त्याचा तो मित्र दिसला नाही. याचा अर्थ कदाचित त्याला आपल्या जाण्याला विरोध नसावा असाच अमरने घेतला. आई-वडिलांपासून तो असा दूर खरोखरच आजवर कधी राहिला नव्हता. शेवटी त्याच्या बालवयाचीच सरशी झाली आणि तो अगदी आनंदाने तयार झाला. पण जेव्हा मिश्रांची गाडी आनंद महलच्या रस्त्याला लागली तेव्हा अमरला त्याचा मित्र दिसला. तो गाडीतच होता. मिश्रांच्या शेजारी बसला होता. आणि गाडी आनंद महलच्या मोडक्या फाटकाबाहेर थांबली तेव्हा अगदी क्षणार्धात त्याचा मित्र गायब झाला होता. पूर्वीच्या फाटकांच्या 2 खांबांमधून मास्टरजी आतल्या आवारात आले. काही वेळ ते तिथेच उभे राहिले. 3 दिवसांपूर्वी ते इथे आले होते तेव्हा आवाराच्या कडेवर जरा जाडसर, हिरवट, मळकट हेज पाहिल्याचं त्यांना आठवत होतं. आता ती सर्वच्या सर्व हेज कोणीतरी जमिनीतून उपसल्यासारखी दिसत होती. आवाराची कड रिकामी होती. मागे राहिला होता सुरुवातीचा काटेरी तारांचा सांगाडा. आवारात मात्र हिरवट पानाफांद्यांचा सडा पडला होता. कदाचित सदानंदनेच आपल्या इथल्या कामाला सुरुवात केली असावी असं मास्टरजींना वाटलं. समोरचा मोठा दरवाजा उघडाच होता. आता उन्ह पडली होती तरीही आत किंवा आसपास कोणतीही हालचाल दिसत नव्हती. काही आवाजही कानावर येत नव्हता. अर्थात सदानंद, वंदना आनंद महलच्या मागच्या भागात असण्याची शक्यता होती आणि रामधनही मागेच कुठेतरी सकाळच्या एखाद्या कामात गढला असावा. दारातच उभे राहून मास्टरजींनी मोठ्याने हाक दिली. सदानंद भाईजी! त्यांच्या हाकेला काहीही प्रतिसाद आला नाही. आता सर्वत्र शांतता होती. आता प्रथमच मास्टरजींना थोडीशी अस्वस्थता जाणवायला लागली. त्यांनी मागे वळून पाहिलं. अमर फाटकाच्या अवशेषांपाशीच उभा होता. मिश्रा गाडीतून उतरले होते पण गाडीपाशीच उभे होते आणि मिश्रांच्या मागे एखाद्या पहारेकऱ्यासारखा गोरख उभा होता. गोरख काहीतरी बोलला असला पाहिजे. मिश्रा एकदम दचकले आणि आनंद महलकडे यायला निघाले. मास्टरजींना एकाएकी वाटायला लागलं आपण एकट्याने या दिवाणखान्यात पाऊल टाकूच नये. गोरख अमरला येऊ देत, मग पाहू. ते तिथेच उभे राहिले. मिश्राच आधी दारापाशी येऊन पोहोचले. त्यांच्या मागे गोरख आणि अमरही आले. गोरख, मी 2दा हाका मारल्या पण सदानंदजींचा काही जवाब आला नाही. मास्टरजी म्हणाले. आपण या मिश्रांनाच पाठवू की आत? गोरख म्हणाला. मिश्रा दाराबाहेर उभे होते आणि आता मास्टरजींना प्रथमच त्यांचा चेहरा दिसला. मातट रंगावर गेलेला, घामाघूम झालेला. आणि मग एक संपूर्णपणे अनपेक्षित गोष्ट घडली. मिश्रा एकदम खाली बसले. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि वर एकदा गोरखकडे आणि एकदा मास्टरजींकडे पाहत ते अगदी रडवेल्या आवाजात म्हणाले. मास्टरजी, गोरख मला आत पाठवू नका. मिश्राजी, हे काय बोलता? अहो, तुम्ही तर या प्रॉपर्टीचे मुखत्यार. अहो, कसला मुखत्यार? मिश्रा मान हलवत म्हणाले. अहो, मी गुलाम आहे, गुलाम. समजलं? तुम्ही मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण मिश्रांचे शब्द त्यांच्या जिभेवर अर्धवटच राहिले.
दिवाणखान्यात मोठ्या जिन्यावरून सदानंद खाली येत होता. समोर पाहून हसत होता. दोन्ही हात पुढे करून पुढे येत येत तो म्हणाला, वा वा मिश्राजी आलात का? या ना. चला मिश्राजी, मास्टरजी म्हणाले. अहो तो सदानंद नाही, मिश्रा मागे सरकत म्हणाले. अहो तो सदानंद नाही, त्याचे ते डोळे पहा ना. बाबा, अमर म्हणाला आणि तो सदानंदच्या दिशेने पुढे झेपावत होता, पण गोरखने एका हाताने त्याला तसंच थोपवून धरलं. सदानंदचं अमर किंवा मास्टरजी, गोरख यांच्याकडे लक्षच नव्हतं. त्याने त्यांच्या दिशेला वळून सुद्धा पाहिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखीनच स्पष्ट झालं होतं. पण त्या हास्यात अजिबात आनंद नव्हता. हसणारालाही नाही आणि ते हास्य पाहणारालाही नाही. सदानंद त्यांच्या आणखी जवळ आला तेव्हा मास्टरजींना त्याचा चेहरा नीट, स्पष्ट असा दिसला. त्याचे डोळे वटारलेले होते. मिश्रा म्हणत होते तशी त्या डोळ्यात एक हिरवट झाक होती खरी. चेहरा लालबुंद झाला होता. कपाळ आणि मान घामाने ओथंबून गेलं होतं. पुढे आलेल्या हातांची बोटे आकड्यांसारखी वळली होती. नाही नाही म्हणत मिश्रा वळले आणि थांबले. त्यांच्या तोंडातून एक अर्धवट हुंदक्यासारखा आवाज आला. मास्टरजी आणि गोरख दोघंही मागे वळून पाहायला लागले आणि मिश्रा का थांबले होते ते त्यांना समजलं. ते दृश्य ते दोघं जन्मात कधी विसरणार नव्हते. आवारात सकाळचं ऊन पडलं होतं आणि त्या उन्हात काटक्या, पानं, फांद्या यांच्यापासून तयार झालेले मळकट हिरव्या रंगाचे 2 सिंह उभे होते. मागच्या शेपट्या अस्वस्थपणे जमिनीवर आपटत होते आणि खूप मोठ्या तोंडावर, जिथे डोळ्यांच्या खोबणीसारखी एक खोलगट जागा होती, त्या खोबणीत अगदी मागे एक हिरवट ठिणगी लुकलुकत होती. मिश्रा आवारात पाय टाकायचीच ते दोघं वाट पाहत होते आणि मग अगदी खालच्या खर्जातल्या आवाजातली गुरगुर त्यांच्या कानावर आली. ती हिरवट ठिणगी अस्पष्ट झाली. त्यांच्यातल्या एकाने पुढचा पंजा उचलताच मिश्रांचा धीर अखेर सुटला. काहीतरी ओरडत ते वळले, दिवाणखान्यात शिरले. मास्टरजींना आत पाहायचं का बाहेर पाहायचं असा प्रश्नच पडला होता. शेवटी दोन्हीकडचं त्यांना दिसलंच नाही. त्यांची नजर बाहेर वळली तेव्हा त्यांना आवारात नुसत्या फांद्या, काटक्या, पानं यांचा खचच दिसला. आणि जेव्हा त्यांनी आत पाहिलं तेव्हा सदानंद आणि मिश्रा दोघंही मोठा जिना चढून वरच्या बाल्कनीत गेलेही होते. म्हणजे ते सगळं मिश्रांच्यासाठी होतं तर, गोरख म्हणाला. मास्टरजी, बाबा कुठे गेले? आई कुठे आहे? अमर विचारत होता आणि त्याच्या प्रश्नाने मास्टरजींचा तोल थोडा सावरला. चल आत पाहूयात. अमरचा हात धरून ते दिवाणखान्यात आले. उजवीकडच्या सर्व दारांना बाहेरून कड्या होत्या. डावीकडच्या 2 खोल्या उघड्या होत्या. एक सदानंद वंदनाची झोपायची खोली होती, ती रिकामीच होती. शेवटची खोली स्वयंपाकघरासारखी होती आणि त्या खोलीतच त्यांना वंदना दारापाशीच अस्ताव्यस्त पडलेली दिसली आणि मागच्या बाजूला रामधनही वेडावाकडा पडलेला दिसला. पण आधीची त्यांची भीती खोटी ठरली होती. वंदना फक्त शुद्ध हरपलेल्या अवस्थेत होती. चेहऱ्याला जरासा गार पाण्याचा स्पर्श होताच ती भानावर आली. समोर मास्टरजी आणि अमर दिसताच आधी तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आणि एकाएकी अमरला छातीशी घट्ट धरून ती हुंदके देऊन रडायला लागली. रामधनलाही चेहऱ्यावर गार पाणी मारून उठवण्यात आलं. वंदनाला मास्टरजींना बरंच काही सांगायचं होतं आणि मास्टरजींनाही तिला खूप गोष्टी सांगायच्या होत्या. पण दोघं मनातल्या मनात नवल करत होते की आपण सांगू त्यावर कोणाचा विश्वास बसेल का? शेवटी रामधनचं व्यवहारी मनच त्यांच्या मदतीला आलं. मी सगळ्यांना चहा करून आणतो, तो उठत म्हणाला. चला बाहेर तरी बसू, मास्टरजी म्हणाले. नको नको, हीच खोली सुरक्षित आहे, वंदना औचितपणे म्हणाली आणि मग तिच्या जिभेवरचं बंधन आपोआपच गळून पडलं. मास्टरजी, हा सर्व आनंदमहलच झपाटलेला आहे, वंदना आवेगाने म्हणाली. काय दुर्बुद्धी सुचली आणि आम्ही इथे आलो.
सदानंद तर काल सकाळपासून अगदी काहीतरीच वागत आहेत. काल रात्री तर मला वाटलं माझीही घटका भरलीच. भाभीजी, आता तुम्ही इथे एकट्या नाही आहात. मी आहे, हा गोरख आहे, जरा धीर धरा, मास्टरजी म्हणाले. किती औपचारिक आणि पोकळ शब्द. मास्टरजींनी स्वतःशीच विचार केला. आपल्यात तिचा बचाव करण्याची खरोखर शक्ती आहे का? आदल्या दिवशी सकाळपासूनचे ते या घटकेपर्यंत घडलेले सर्व प्रसंग एक एक करत वंदनाने मास्टरजींना सांगितले. मध्ये रामधनने चहा आणि पेले आणले. आणि आता गोरख प्रथमच बोलला. अमरची आई, तुमची माझी ओळख नाही, पण मी अमरचा मित्र, सहकारी आणि हितचिंतक आहे. 2 दिवसांपूर्वीच माझी अमरशी गाठ पडली. आता ऐका. तुम्ही म्हणता तसा हा वाडा पछाडलेला आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे. पण तसा तो कितीतरी वर्ष पछाडलेला आहे. गावकऱ्यांना आणि तुम्हाला त्याची जी झळ लागली ती या मिश्रांमुळे लागली आहे. ज्या कोणत्या दुष्ट अमानवी शक्तीने आनंदमहल पछाडलेला आहे त्याच शक्तीच्या प्रभावाखाली मिश्रा आहेत. आता शेवटच्या क्षणी जेव्हा फार फार उशीर होऊन चुकला आहे तेव्हा त्यांना ते उमगलं. मी गुलाम आहे, मी गुलाम आहे असं ते रडून रडून म्हणत होते, पण आता त्याचा काय उपयोग? पण सदानंद? वंदनाने विचारलं. कदाचित तुमचे सदानंदही त्याच प्रभावाखाली गेले असतील. कोण कोणाशी कशासाठी तडजोड करतं काय सांगता येतं. पण आता करायचं तरी काय? तुम्ही त्या फांद्या पाना काटक्यांच्या प्राण्यासंबंधी सांगत होतात. आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं नसतं तर आमचाही त्याच्यावर विश्वास बसला नसता. ती साधी काटक्या पानांची बुजगावणी नाहीत. त्यांच्यात जबरदस्त सैतानी शक्ती धुमसत आहे. मिश्रांनी एक पाय पायरीखाली ठेवताच त्या सिंहाच्या खोबणीत हिरव्या ठिणग्या चमचमायला लागल्या होत्या. शरीराच्या चिंधड्या चिंधड्या करण्याची ताकद त्यांच्यात खासच आहे. म्हणजे आपली बाहेरची वाट सध्या तरी बंद झालेली आहे. तेव्हा पाहूया, कारण हे एवढ्यावर थांबणार नाही. आनंदमहलमध्ये जो कोणी प्रवेश करतं त्याच्या कपाळी गुलामी तरी येते, नाहीतर हाल हाल होऊन मरण. आनंदमहलचा इतिहासच तसा आहे. तेव्हा आपल्याला फार वेळ थांबावं लागणार नाही. इथे जे काही वावरत आहे ते एवढ्यातच आपल्या मागावर येईल. गोरख जरा थांबून म्हणाला. पण मला एक नवल वाटतं. कालच्या सर्व रात्रीतून तुम्ही दोघं सुखरूप बचावून पार पडलात तरी कसे? जरा शर्मिंदी होऊन वंदनाने आपल्या पाषाणाच्या प्रतिस्थापनेची हकीकत सांगितली. मला वाटलं तेच खरं होतं. गोरख म्हणाला. कोणत्या तरी दैवी शक्तीचं संरक्षण होतं म्हणूनच तुम्ही दोघं कालच्या काळरात्रीतून सही सलामत बाहेर पडलात. पण मग तो तुमचा देव आता आहे तरी कुठे? तोच तर सदानंद घेऊन गेले. वंदना तोंड झाकून घेत म्हणाली. सदानंद बेहोशीत होते आणि मला थकून झोप लागली होती. रात्रीत केव्हा तरी त्यांना शुद्ध आली असली पाहिजे. तेच घेऊन गेले असणार. पण त्यांना स्पर्श तरी कसा करता आला? म्हणजे ते जर अघोरी शक्तीचे गुलाम म्हणून वावरत असतील तर, असं म्हणता? आपल्याला तरी सगळं कुठे माहीत असतं, गोरख म्हणाला. पण त्याने मनातला खरा विचार सांगितला नव्हता. त्या पाषाणातली काय किंवा सोने चांदी लाकूड संगमरवर यांच्या मूर्तीतली काय, ती दैवी शक्ती शेवटी मानवी मनाचीच निर्मिती असते. मास्टरजी हे सर्व संभाषण नुसतं ऐकत होते. मोठ्यांच्या चाललेल्या या गंभीर गोष्टी छोट्या अमरच्या पार डोक्यावरून जात होत्या. ज्या मोठ्या बंगल्यात तू जाऊ नको असं त्याचा मित्र त्याला सतत सांगत होता, त्या बंगल्यात तो शेवटी आला होता. आणि त्याचा मित्र एकदम गायब झाला होता. मघाशी बाबा दिसले होते पण त्यांनी त्याच्याकडे पाहिलंही नव्हतं. आणि गोरखने त्याला बाबांकडे जाऊ दिलं नव्हतं. आणि आई मोठमोठ्याने रडत होती आणि काहीतरी सांगत होती. मास्टरजी नुसतेच बसून होते. शेवटी राहता राहिला गोरख, पण तोही काही बोलण्याच्या अवस्थेत दिसत नव्हता. शेवटी अमरने मागे एकदा केलं होतं तेच केलं. मनातल्या आपल्या मित्राला हाक दिली. कितीतरी गोष्टी एकदम घडल्या. गोरख एकदम दचकला. मोठ्याने म्हणाला, अमर नको. त्याच क्षणी आनंदमहलच्या वरच्या मजल्यावरून कुठून तरी एखाद्या रानटी श्वापदाने द्यावी तशी डरकाळी त्यांच्या कानावर आली.
गोरखच्या कानात आणि मेंदूत पुन्हा एकदा तो रानटी आवाज घुमायला लागला. आलास का आत ढब्बू? आणि ते कार्टही आलेलं दिसतं तुझ्या बरोबर. शेवटी मूर्ख ते मूर्खच. आवाजात कितीही धमकीचा आव आणला तरी त्यातली थोडीशी भीतीची आणि अस्वस्थतेची छटा लपत नव्हती. गोरखने अमरला नको म्हटलं होतं कारण अमरने मनोमन त्याच्या मित्राला दिलेली हाक त्याला जाणवली होती. पण कदाचित झालं ते बऱ्यासाठीच झालं असेल. कारण काहीतरी होण्याची ते भयभीतपणे वाट पाहत बसले असते तर मनावरचा ताण विनाकारण वाढला असता. धैर्याला ओहोटी लागली असती. प्रतिक्रिया मंदावल्या असत्या. आता आपोआपच घटनांना धक्का आणि गती मिळाली होती. आधी या मिश्रांना पाहतो, मग तुमची पाळी. तो हिंस्र गडगडाटी आवाज गरजला आणि शांत झाला.